कितवीला आहेस बाय? सांग लवकर सांग. फर्स्ट स्टँडर्ड. फर्स्ट स्टँडर्डला आहे. मीरा डोंगर रेंज म्हणजे हा पूर्ण जो विभाग तुम्हाला दिसतो ना डोंगर रांगेचा, त्याला मीरा डोंगर रेंज बोलतात. या डोंगर रांगेमध्ये 2 किल्ले आहेत. ज्या ठिकाणी आपण आज उभे आहोत तो मिरगड, आणि पलीकडच्या डोंगरामध्ये आहे तो रत्नदुर्ग किल्ला. असावी तुम्हाला प्रश्न तर हमखास पडला असेल. या वेलीचा उपयोग इथे तर आपला लाकूड दिसतोय, त्या वेलीला त्या लाकडाला ही वेल बांधतात आणि याच वेलीच्या सहाय्याने खालचा जो कडा आहे त्या कड्यामध्ये जे मधमाशांचे पोळे आहेत ते काढण्यासाठी. मिरगड या किल्ल्याला मीरा डोंगर असे सुद्धा म्हणतात. पावसाळ्यामध्ये छोटे महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे पेण तालुक्यातील सुंदर असे ठिकाण आहे. हाय फ्रेंड्स, मी नरेश म्हात्रे आणि माझा मित्र बाला नाईक तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज आम्ही मिरगड या डोंगरावरती ट्रेकिंगसाठी चाललेलो आहोत. तर तेथील प्रवासाचे वर्णन आणि ट्रेकिंग करतानाचा अनुभव तुमच्यापर्यंत आम्ही व्हिडिओद्वारे पोहोचवणार आहोत. तर व्हिडिओ बघण्यासाठी ट्रेक टू ॲडव्हेंचर चॅनलला तुम्ही नक्कीच भेट द्या. तर आम्ही मिरगड किल्ल्याच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केलेली आहे. आमच्या इथून जवळपास 9 किलोमीटर हा किल्ला आहे. तर आम्ही धापडी या गावामध्ये पोचलो आहोत. हा सुद्धा एक छोटंसं पर्यटन स्थळ आहे. येथील डोंगरावर सुंदर असा धबधबा आहे. येथून डाव्या बाजूला वर एक वाडी आहे, तिथे बाईक जाते असे म्हणतात. तर इथून पुढचा प्रवास करत आहोत. चार दिवसापूर्वी मुसळधार पाऊस पडल्यामुळे रस्त्यांची अवस्था खूपच बिकट झालेली आहे. अशा रस्त्यातून पुढे वाटचाल करत आहोत, कारण प्रत्येकाला गडावर जाण्याची ओढ लागलेली आहे. रायगड किल्ल्याच्या डोंगर रांगांमध्ये या किल्ल्याचा समावेश होतो. 25,000 मुघल विरुद्ध 2,000 मावळे असा या किल्ल्याचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याच्या साहाय्याने शत्रूचा चांगलाच पराभव केला होता. हा ट्रेक पॉइंट. तर फायनली आम्ही मिरगडाच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत. माझ्या पाठीमागे माझे मित्रमंडळी चालत आहेत, तुम्ही बघू शकता. तेजस म्हात्रे, केतन म्हात्रे आणि सर्व आमची ट्रेकर मंडळी. तिथून गेलो ना, तिथून तो आंबा आहे, हे आंबा, हा तो वरती तो बघा झुबकलेला दिसतो. तिथून मग वरती जा आणि तिथून मग सरळ माळाने जा. थँक्यू भाई, धन्यवाद. चला. गडाच्या पायथ्याशी पोचलो, परंतु गडावर नक्की कोणत्या रस्त्याने जावे हे माहीत नसल्याने समोरून येणाऱ्या एका मित्राला रस्त्याबद्दल विचारले. तर मित्राने सांगितल्याप्रमाणे आंब्याचा झाड शोधत पुढे वाटचाल करत राहिलो. छोटी चिमुकली आलेली आहे. बाई ये लवकर लवकर ये. बाई इकडे ये, तुझं नाव सांग लवकर. नाव सांग. अनुष्का. पूर्ण अनुष्का अजय नाचरे. ओके, कितवीला आहेस बाय? सांग लवकर सांग. फर्स्ट स्टँडर्ड. फर्स्ट स्टँडर्डला आहे. आपली छोटी चिमुकली आहे ती सर्वात पुढे आलेले आहेत आणि जे मोठे मोठे स्टँडर्ड आहेत ते खूप दमलेले आहेत, तुम्ही बघू शकता.
तर फायनली आंब्याच्या झाडाखाली पोहोचलो आहोत. आज ऊनसुद्धा खूपच आहे. अवघड रस्ता आणि चढून आल्यावर थोडी विश्रांती घ्यायचे ठरवले. मित्रांनो, जय शिवराय. आजचा आपला ट्रेक आहे मिरगड. मिरगड हा नाव पडला इथे मिऱ्या महाल डोंगर नावाची डोंगररांग आहे. त्याच डोंगररांगेवरून या गडाला नाव पडला मिरगड. आणि सध्या आपण ही खालची वाडी आहे, ते वाडीचं नाव सोनगिरीवरून आपण ट्रेकला सुरुवात केलेली आहे. या ट्रेकचा, या किल्ल्याचा इतिहास म्हणजे आपण 1962 साली नामदार खान या आजूबाजूच्या परिसरात हल्ला करण्यासाठी आला होता. आणि याच हल्ल्यात लढाई होऊन शिवाजी महाराजांनी हा गड ताब्यात घेतला. जेव्हा नामदार खान म्हणजे उंबरखिंडची लढाई उंबरखिंडीवरून कोकण काबीज करण्यासाठी आला होता, तेव्हा या किल्ल्याचा उपयोग वॉच टॉवर म्हणजे शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग झाला होता. आणि या आजूबाजूच्या परिसरात सांगची किल्ला, इकडे सुरगड, अवचितगड या किल्ल्यांचा सुद्धा तिथे अस्तित्व आहे. आणि याच किल्ल्यांचा उपयोग शत्रूच्या टेरणीसाठी म्हणजे वॉच टॉवरसाठी उपयोग केला होता. आमचे बंधू प्रथमेश म्हात्रे यांनी गडाबद्दल खूपच सुंदर माहिती सांगितली. आपण सध्या आता मिरगड आणि सोनगिरी वाडी या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. आपण ज्या ठिकाणी डोंगरमाथा पोहोचलेलो आहे ना, या डोंगर माथ्यापासून गडाची सुरुवात होते. तर गडाची सुरुवात ओळखण्यासाठी एक वास्तू इथे आहे. तुमच्या निर्देशन आले असेल तुम्ही पाहू शकता, नसेल तर मी तुम्हाला दाखवतो. हे समोर जे दिसतं ना, हे फाउंडेशन आहे. हे शिवकाली फाउंडेशन आहे. बघितलं तर व्यवस्थित एका छोट्याशा वाड्याचा अवशेष आहे. पण शिवकालीन असल्या कारणाने माती वगैरे जाऊन पूर्णपणे भरलेलं ते. कारण हे फाउंडेशन माझ्या पण लक्षात नव्हते. साहित्य प्रतिष्ठानचे दुर्ग संवर्धन विभागाचे गणेश रघुवर सर यांनी ह्या गडाची थोडीफार आम्हाला माहिती दिलेली आहे. ह्या गडावरती जवळपास 5 ते 6 वाड्याचे अवशेष आहेत. मेन वाडा अलग आहे, मंदिराचे अवशेष आहेत आणि 2 पाण्याचे टाके आहेत. हे जर पाहिलं तर आपल्याला 2 ते 3च वाड्याचे अवशेष भेटतात आपल्याला इथे. पण त्यांचा गणेश रघुवर सरांचा एवढा अभ्यास आहे की ते प्रत्येक गडावर गेल्यानंतर तिथे त्या गडावरती किती वाड्या आहेत, किती पाण्याचे टाक्या आहेत, ते दगड, छोटासा दगड पाहून सुद्धा ते सांगू शकतात या ठिकाणी खरंच वाडा होता का, मंदिराचे अवशेष होते का. त्यांच्या अभ्यासातून थोडंफार आम्हाला अभ्यास आलेला आहे. थोडीशी तुम्हाला माहिती. धन्यवाद. तर पहिल्या डोंगराची पाहणी केल्यानंतर आता दुसऱ्या डोंगराकडे प्रस्थान केलेलं आहे. मिरगड हा किल्ला गिरिदुर्ग या किल्ल्यांच्या प्रकारामध्ये मोडतो. आणि आपण दुसऱ्या डोंगरावर चाललेलो आहोत, म्हणजे दुसऱ्या माथ्यावर. तिथं आपल्याला एक पाण्याची टाकी आहे, ते बघायसाठी आपण तिकडे चाललेलो आहोत. आणि इथे पहिले टाकी येईल, अशा 2 टाक्या आहेत तिथे. माझे मित्र पाहणी करताना, आणि ही पाण्याची टाकी पहिली, आणि ही आता सध्या त्यात पाणी नाही आहे, सुका आहे. या पाण्याच्या टाकीत दगड, माती पडून पूर्ण ते पॅक झालेले आहे. त्याचं संवर्धन केलं ते पुन्हा यामध्ये पाणी आम्ही आणू शकतो. ओके, मग हे संवर्धन कोण करणार आहे तुमच्या? सह्याद्री प्रतिष्ठान पेन विभागाने ही जबाबदारी घेतलेली आहे. येथे काही दिवसातच या किल्ल्याचं संवर्धन होऊन जाईल. ओके. आणि
दुसऱ्या डोंगराची पाहणी केल्यानंतर तिसऱ्या डोंगरावर चाललो आहोत। इथे सुद्धा एक छोटी पाण्याची टाकी आहे आणि बाजूला एक खोल दरी सुद्धा आहे। ही जी आपली पाण्याची टाकी दिसते त्या टाकीचा उपयोग पिण्यासाठी तर होत असणारच। दुसरं इथे जो आपला खड्डा आहे, हा जो खड्डा आहे की वरून येणारा पालापाचोला धूळ वगैरे जाऊ नये म्हणून इथे एक छप्पर तयार करण्यात येत असतं, तेव्हा हे खड्डे खणलेले आहेत। इथे किल्ल्यावर, मिरगड किल्ल्यावर 4 नंबरचा हा जो किल्ला आहे म्हणजे हा टप्पा आहे, इथे 5 टप्पे आहेत म्हणून पुढची जी वाडी आहे तिला 5 गणी नाव आहे। आणि ह्या 4 नंबरच्या टप्प्यावर ही पुराणकाली भग्न अवस्थेत मूर्त आहे, देवाची मूर्त आहे म्हणजे ग्रामदेवता असा इथं उल्लेख होतो। गावकरी येऊन हिची पूजा करतात। कधी करतात ते ठाऊक नाही, पण बहुतेक नवरात्रीमध्ये इथे फुलं वगैरे कुंकू वगैरे पडलेलं असायचं। तर ते पाऊस आहे, कोण पूजा करून गेला तरी असेल तर पावसामध्ये ते पाहून गेलं असेल। ही ग्रामदेवता आहे। आता आम्ही पाचगणी वाडीच्या दिशेने चाललो आहोत। येथून पुढे अर्धा ते पाऊण तासाच्या अंतरावर 400 वर्ष जुने असे शंकर महादेवाचे मंदिर आहे। मंदिराच्या बाजूला 100 फुटांवरून खाली कोसळणारा धबधबा सुद्धा आहे। या सुंदर अशा धबधब्याचा आनंद घेण्यासाठी येथे भरपूर पर्यटक सुद्धा येतात। वाघरेश्वर 400 वर्ष जुने असे शिवकालीन श्री शंकर महादेवाचे मंदिर। या मंदिरामध्ये आपल्याला शिवलिंग आढळतो। येथील आजूबाजूच्या परिसरात उपलब्ध असणारे जांभा खडक या खडकांपासून या मंदिराची बांधणी केलेली आहे। मंदिराच्या डाव्या बाजूला गायमुख आहे आणि याला 12ही महिने पाणी सुरूच असते। मंदिरात दर्शन घेण्यापूर्वी आपण या गायमुखावर हातपाय धुण्यासाठी जातो। तसेच हे पाणी पिण्यायोग्य लायक आहे।
मंदिराच्या खालील आणि वरील बाजूस अज्ञात असे खूप धबधबे आहेत. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. तर मग